तर मंडळी आपण लोणचं बनवलेलं आहे आणि हे अशा पद्धतीचं लोणचं आहे, तुम्ही बघू शकता क्वालिटी याची. आणि हे गावरान आंब्याचं गावरान पद्धतीनं बनवलेलं लोणचं आहे. जर का तुम्हाला ह्याची ऑर्डर द्यायची असेल तर 9689144285 ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून तुमची ऑर्डर कळवू शकता. ही आपलं लोणचं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता केलेलं आहे. जसं की नैसर्गिक प्रिझर्वेटिव्ह जे आहेत, मीठ, तेल, हिंग ह्यांचा वापर करून आपण हे लोणचं मुरायला घातलेलं आहे. तर ही नैसर्गिक पद्धती दिवस होऊन बराच भर आलाय आणि इकडे मम्मा सगळी आवरली. आणि आज कोण आले घरी? वहिनी आली का नाही? तर वहिनी आली त्यामुळे बघा बापूला किती आनंद झालाय आमच्या. तर नाही हो, रुची गुतलाय हो सगळं सगळं तोंडाला तसंच झालंय त्याला. तर क्षितिज, सुचिता आणि ताई आली, ती तिघजण आज. दादा काय आलं नाहीत आज. चला तर आता सरबत करायचं चालू आहे माझा. लोणच्याचं बघायला लागलोय आम्ही. चांगलं लोणचं मुरलंय आणि इकडं पाटीमध्ये आणि टपामध्ये केलंय. बाकीचं आहे अजून टपामध्ये ठेवलंय मुरण्यासाठी. हे जे आज पॅकिंग करायची. पत्ता लिहून लोणच्याची पॅकिंग करायचं चालू आहे. पॅकिंग करून घेतो आता आम्ही, ताई आणि मी. आज काय वर्षा नाही, वर्षा काय आली नाही अजून माहेरवरनं. चला पॅकिंग करून घेऊया. लोणच्याच्या पॅकिंग झाल्या त्या. 34 किलो लोणचं गेले आजचं आणि अर्धा किलोच्या पॅकिंग झाले त्या. आणि आता वरच्या कुरिअरच्या बॅगा भरायच्या राहिले त्या, पत्ते टाकायचे राहिले ते आता जाणार आहे. ते आता बापू आणि ताई, कारण 6 वाजले लाईट गेली. जाते मी आता, उशीर झाला भरपूर. खाऊन बघितलं का तुम्ही? हा, कसं वाटलं तुम्हाला? छान झालंय का? बर. बाई आमच्या राहिल्या होत्या लोणचं खायच्या. छान झालंय ना? बर. आईने केले मला छान झालं असं ना. आता झाले आता पॅकिंग करून. आता आमची सगळा पसारा आवरून ठेवायचं चालय. सगळं झालं आता, घरची कामं पॅकिंग वगैरे झाली. आता आम्ही चाललोय खाली आंब्याकडे कशामुळे चक्कर मारायची? कलम बांधलेला आहे, गेल्या वेळेस आलते त्यांनी कलम केलं तर गोटे आंब्याला. चला हा, गोटे आंब्याच्या शेजारच्या आंब्याला व कलम केलं तर त्याला पाणी घालायचं. पाणी घेतलं का? हाय पाणी घालायचं चालले ती, पण पाणीच घेतलं नाही. घेते त्या काय? बर चला, आपला पण टाइम झाला. त्या गुरांचा, गुरु वरडायला लागली. ती 2 जनावर राहिलीत आता, देशी गाय आणि म्हैस. 2 रेड्या होत्या त्या विकून टाकले. त्या मारते काय बाबू तुम्हाला? नाही ना? चला मग. नाही व, मारत नाही ती जनावर व. नाही, आमची बी गाय मारत नव्हती ती पडेलची, पण ती आता लेकरं जरा कमी झाली ना जायची त्यांच्यापाशी, त्याच्यामुळं जरा ही करते लेकरं गेल्यावर. चला. हा, बापू गेला खालती काय? दिसते की बाई आमच्या खूप दिवसातून आले त्या आता इकडं. लय दिवस झाला आल्याच नव्हत्या सुट्टीला. आता आले त्या मामाच्या गावाला सुट्टीला. आंब खायला आलो काय? होय, आंब खाल्लं का नाही बाई? खाल्लं का? बाबे पोचला. मग तू का मागे राहिले? वहिनीसाठी आंबा. अगं सांगशील पाणी काय आणलं रा? बाई गोहिनीसाठी गोटी आंबा बघा, कसला पिवळा जरद गोटी आंबा गावलाय का नाही? छान छान आहे. खावा मग, कसं लागतंय सांगा. हो
एक साइड न खालीच गेला हो. त्याला आंबा चांबा घावाला पाखरान लय खाल्लं तर पाणी वाचायचं ह्याच्यात आणि पाण्यात आंबा धुवून घ्यायसाठी चालू आहे काय? नाही पोरांनी टाकलाय हो. बरं बरं चालते काढून ठेवा. पिशवी चांगली आहे, मी चांगली होत्या दिवशी ती चुकून राहिले माझ्या. अजून गवलं का बघा वहिनीसाठी लय आंबा गव्हा लागले तर खाऊ मग. कुठे केले हो कलम कुठं हा गुट्टी आंबा काढायचं वरी. इथं आंबा काढायचं आलं इथं आंबा गोटे आंब्याचं आंबा खावलं काय 3 खावलं का अयो आवडतीचं गवलं बाया दमाने लागन. राधा आमची आंबे खाती आंब गोड आहे का राधा हा केसर आहे बाई छान आहे छान आहे. एक साइड न खालीच गेला हो. त्याला आंबा चांबा घावाला पाखरान लय खाल्लं तर पाणी वाचायचं ह्याच्यात आणि पाण्यात आंबा धुवून घ्यायसाठी चालू आहे काय? नाही पोरांनी टाकलाय हो. बरं बरं चालते काढून ठेवा. पिशवी चांगली आहे, मी चांगली होत्या दिवशी ती चुकून राहिले माझ्या. अजून गवलं का बघा वहिनीसाठी लय आंबा गव्हा लागले तर खाऊ मग. कुठे केले हो कलम कुठं हा गुट्टी आंबा काढायचं वरी. इथं आंबा काढायचं आलं इथं आंबा गोटे आंब्याचं आंबा खावलं काय 3 खावलं का अयो आवडतीचं गवलं बाया दमाने लागन. राधा आमची आंबे खाती आंब गोड आहे का राधा हा केसर आहे बाई छान आहे छान आहे. एक साइड न खालीच गेला हो. त्याला आंबा चांबा घावाला पाखरान लय खाल्लं तर पाणी वाचायचं ह्याच्यात आणि पाण्यात आंबा धुवून घ्यायसाठी चालू आहे काय? नाही पोरांनी टाकलाय हो. बरं बरं चालते काढून ठेवा. पिशवी चांगली आहे, मी चांगली होत्या दिवशी ती चुकून राहिले माझ्या. अजून गवलं का बघा वहिनीसाठी लय आंबा गव्हा लागले तर खाऊ मग. कुठे केले हो कलम कुठं हा गुट्टी आंबा काढायचं वरी. इथं आंबा काढायचं आलं इथं आंबा गोटे आंब्याचं आंबा खावलं काय 3 खावलं का अयो आवडतीचं गवलं बाया दमाने लागन. राधा आमची आंबे खाती आंब गोड आहे का राधा हा केसर आहे बाई छान आहे छान आहे. हा आता सांग मला ती मनाने चालू झाली तर कसला गोड आहे साखर सारखा लय गोड आहे का अयो पाणी सुटते काय की तोंडाला लय गोड आहे म्हणून म्हणा. चला आला आता आंब्या खाली आम्ही सगळीजण. होय बापू होय आमचा आणि तुमचा खाण्यापेक्षा आपलं गुटीच खायचा. आवडत नाही काय बर ही पण आंबले गोड आहे अहो ती ती पुढचा पण ते आताच नाही हो पाड लागलं नाही त्याला अजून. हा ती पण चांगला पण ही लय गोड आहे हो ह्याला साखरेची गरजच नाही म्हणजे रस केला तर. गडबडीत गडबडीत यायचं गडबडीत जायचं
आता काय करावं सगळंच बघावं लागते मग काय बर हाय ते दर वहिनीला लाव कुंकू कवाच विसरत नाही ती कोणाला. बसायला कर बघा. बापू तिकडे पाणी गरम तर असेल. येते का ते पाणी? छान बाई आता कधी येणार परत होय मी का हा दिवाळीला. दिवाळीला मग सुट्टीला, हा, खरं. चला आता निघाली ती ही सगळी जण तिघ जण आलती आज काय दादा आलंच नाही तर चाल बापरे. बाई लवकर या हो इकडे ये. चला निघाली ती आता ही टाटा बाई इकडे बापू करतो टाटा अय पोचला फोन करा हा